S2 लेसन नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आपण लास्ट इयरला मला वाटतं तुमच्या पोर्शनमध्ये किंगडमचा स्टडी होता. 5 किंगडम्स होता, बरोबर. जस्ट इंट्रोडक्शन दिलेलं होतं. 5 किंगडम सिस्टीम बाय व्हिटाकर. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम ॲनिमॅलिया, प्लांटी अँड फंगाय असे 5 किंगडमचा स्टडी होता तुमच्या लास्ट इयरच्या बुकमध्ये. त्यातला आता फक्त क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आहे आणि 10th स्टँडर्डला क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स आहे. ओके, फक्त प्लांटचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं ते 9th स्टँडर्डला बघायचं आहे. आधी प्लांटी किंगडममध्ये काय काय आहे ते बघू आपण. ओके, किंगडम प्लांटी याच्यामध्ये सगळे ऑटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात जे युकॅरियोटिक आहेत. युकॅरियोटिक म्हणजे फुल्ली डेव्हलप्ड सेल्स असतात, म्हणजे सगळे ऑर्गनल्स सेल्समध्ये प्रेझेंट असतात. न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, व्हॅक्युओल्स, जे काही आपण मागच्या वर्षामध्ये बघितलेले आहेत ऑर्गनल्स, ते सगळे ऑर्गनल्स डेव्हलप्ड असतील तशा सेल्सना युकॅरियोटिक सेल्स असं म्हणलं जातं. सेल वॉल असतात. किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलिया ह्यांच्यातला डिफरन्स पण तुम्हाला मागच्या वर्षी होता. किंगडम ॲनिमॅलियामध्ये सेल मेम्ब्रेन असतं, सेल वॉल असत नाही. किंगडम प्लांटीमध्ये म्हणजे प्लांट्समध्ये सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन दोन्हीसुद्धा असतात. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट काय आहे? द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ऑटोट्रॉफिक मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. They are called as autotrophic living organisms and have eukaryotic cells with cell walls. Second point is plants have become autotrophic as they perform photosynthesis with the help of chlorophyll. Third point, living organisms of kingdom Plantae are the main source of food for all other living organisms. म्हणजे जगातल्या सगळ्या इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससाठी हा प्लांटी हा मेन सोर्स ऑफ फूड असतो. राईट. आता प्लांट्स म्हणजे या प्लांटीचं दॅट मीन्स सगळ्या प्लांटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी 6 ते 7 क्रायटेरियाज यूज केलेले आहेत. म्हणजे कुठल्या बेसिसवरती क्लासिफिकेशन करायचं त्यासाठी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्यातली पहिलं काय आहे? जर प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरियन फॉर क्लासिफिकेशन. म्हणजे काही ठराविक ऑर्गन्स असतील त्यांना एका ग्रुपमध्ये ठेवलं जातं, ते ऑर्गन्स नसतील त्यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये ठेवलं जातं. Presence or absence of separate conducting tissues for conduction of water and food is the next consideration for classification. हे सुद्धा तुमचं लास्ट इयरला झालेलं आहे. झायलेम आणि फ्लोएम. फ्लोएम काय करतं? फूड कंडक्ट करतं. लीव्सने बनवलेलं फूड जे आहे ते पूर्ण बॉडीला पोचवण्याचं काम फ्लोएम करतं आणि रूट्सने ॲब्झॉर्ब केलेले मिनरल्स, वॉटर्स हे पूर्ण वरच्या बॉडीला पोचवण्याचं काम झायलेम करतं. मग ज्यांच्यामध्ये हे झायलेम आणि फ्लोएम अवेलेबल आहेत त्यांना एका ग्रुपमध्ये ठेवलं असतं. ज्यांच्यामध्ये हे नाही आहेत, अगदी छोटे छोटे प्लांट्स आहेत, गवत वगैरे, तर तिथं काय गरज नाही कंडक्टिंग सिस्टीमची. म्हणजे जी मोठी जसं टॉलनेस वाढत जातो तसे कंडक्टिंग टिश्यूज डेव्हलप होत जातात. ओके, मग ज्यांच्यामध्ये नाही आहेत कंडक्टिंग टिश्यूज, ह्या झायलेम आणि फ्लोएमलाच कंडक्टिंग टिश्यूज म्हटलं जातं. आणि ज्यांच्यामध्ये हे कंडक्टिंग टिश्यूज आहेत त्यांना एका ग्रुपमध्ये, ज्यांच्यामध्ये नाही आहेत त्यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये, असं हे दुसरं क्लासिफिकेशन आहे. तिसरं आहे की जे सीड्स तयार होत आहेत ते फ्रूट्समध्ये एन्क्लोज्ड आहेत की नाही. ओके, मग हे तुम्हाला आहे तुमच्या याच लेसनमध्ये पुढं त्याचं डिटेल दिलेलं आहे की सीड्स, आता पेरू घेतला आपण, ठीक आहे, पेरू घेतलं किंवा ॲपल घेतलं, तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय की जे सीड्स आहेत ते फ्रूटच्या आत एन्क्लोज्ड आहेत. ओके, पण नारळ जर घेतला तर नारळ हे सीडच आहे, ते कशाच्या यात एन्क्लोज नाही आहे, ते ओपन आहे. म्हणजे जिथं सीड्स एन्क्लोज्ड आहेत फ्रूटमध्ये त्याला एका क्लासमध्ये ठेवलं जातं, डिव्हिजनमध्ये, आणि ज्याच्यामध्ये सीड्स नेकेड असतात, ओपन असतात, त्यांना दुसऱ्या डिव्हिजनमध्ये ठेवलं जातं. हा थर्ड क्रायटेरिया आहे. फोर्थ क्रायटेरिया इज प्लांट्स आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स इन द सीड्स. हे सुद्धा आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये डिटेल बघायचं, उद्या होईल ते, आज नाही होणार आहे. नंतर आहे डिपेंडिंग अपॉन ॲब्सेन्स ऑफ प्रेझेन्स ऑफ फ्लावर्स. हे आज बघायचं आहे आपल्याला. फ्लावर्सचा प्रेझेन्स आहे का नाही. फ्लावर्स, फ्रूट्स, सीड्स यांच्या प्रेझेन्सनुसार पुन्हा प्लांटचे 2 पार्ट्स पडतात, क्रिप्टोगॅम्स आणि फेनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्समध्ये असे प्लांट्स आहेत ज्यांना फ्लावर्स नाही आहेत, ठीक आहे, आणि फेनेरोगॅम्समध्ये असे प्लांट्स ठेवलेले आहेत ज्यांना फ्लावर्स येतात. म्हणजे क्रिप्टोगॅम्स आर नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स अँड फेनेरोगॅम्स आर फ्लॉवरिंग प्लांट्स. राईट. हा नेक्स्ट क्रायटेरियन आहे, 5th क्रायटेरिया.
Sixth criteria is depending upon whether seeds are enclosed within fruit or not, phanerogams are classified as gymnosperms and angiosperms. आता जिथं फ्लॉवर्स आहेत त्यांच्यातच फ्रूट्स तयार होतात आणि त्यांच्यातच सीड्स तयार होतात. ओके, फ्लॉवर्स हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात कुठल्याही प्लांटचे. जर फ्लॉवर्स असतील तर सीड्स तयार होतील आणि तरच फ्रूट्स तयार होतील. म्हणजे पुढचा जर फ्लॉवर्स असतील तर पुढचं क्लासिफिकेशन आहे जे फेनेरोगॅम्समध्ये होणार आहे. आणि जर फ्लॉवर्सच नसतील तर या फ्रूट्स आणि सीड्स नेकेड आहेत का नाही ह्या प्रकारचं क्लासिफिकेशन क्रिप्टोगॅम्समध्ये नसतं, कारण फ्लॉवर्स असतील तरच सीड्स आणि फ्रूट्स तयार होणार आहेत. नेक्स्ट आहे सिक्स्थ, डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड. हां, हे झालं आता. आणि लास्ट आहे एंजिओस्पर्म्स आर फर्दर डिवायडेड इंटू मोनोकॉट्स अँड डायकॉट्स डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडन्स इन द सीड्स. हे आपण उद्याच्या पार्टमध्ये बघतोय. आजचं जे आहे तेवढंच मी आत्ता एक्सप्लेन करते, उद्याचं आत्ता नाही करत आहे. उद्याचं उद्या बघू आपण. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय सांगितलं आता. द ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट बेअर फ्लॉवर्स आर कॉल्ड क्रिप्टोगॅम्स. दीज आर ऑल्सो कॉल्ड एज नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. ऑल दीज प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. हे लास्ट इयर तुमचं झालेलं आहे. स्पोर फॉर्मेशन, बडिंग, ह्या सगळे सेक्शुअल रिप्रोडक्शन कुठल्या प्रकारे होतं ते फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणामध्ये होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणामध्ये होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पुन्हा दोन पार्ट होते, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. त्याच्यामध्येच एक स्पोर फॉर्मेशनचा कन्सेप्ट होता. स्पोर्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल फंगायमध्ये जसं होतं, फंगायमध्ये स्पोर फॉर्मेशननं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, तसंच या क्रिप्टोगॅम्समध्ये होतं. दे आर कॉल्ड एज क्रिप्टोगॅम्स ॲज द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅनॉट बी सीन. त्यांना क्रिप्टोगॅम्स हे नाव का पडले तर त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते असतच नाहीत. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणजे काय, फ्लॉवर्स. फ्लॉवर हा तुम्हाला MCQमध्ये येऊ शकतो क्वेश्चन. डॅश इज द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ प्लांट. तर फ्लॉवर आहे, फ्लॉवरमध्येच सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं प्लांटचं. हे पॉईंट आउट करून ठेवा, कुठतरी तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. काय लक्षात ठेवायचं कायम की प्लांटमधला सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट हा फ्लॉवर असतो. फ्लॉवर ज्या प्लांटमध्ये फ्लॉवर आहे त्याच प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, अदरवाईज तिथं असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं. ओके, आता क्रिप्टोगॅम्समध्ये फ्लॉवर्स नाही आहेत म्हणजे यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. क्रिप्टॉस म्हणजे हिडन आणि गॅम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हिडन आहेत म्हणजे नाही आहेत थोडक्यात, तर त्यांना क्रिप्टोगॅम्स किंवा नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स असं म्हणलं जातं. त्यांचे 3 डिव्हिजन्स आहेत. त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे 3 डिव्हिजन्समध्ये. पहिलं डिव्हिजन आहे थॅलोफायटा, दुसरं डिव्हिजन आहे ब्रायोफायटा आणि तिसरं डिव्हिजन आहे टेरिडोफायटा. आता ह्या तिघांचा आपल्याला मी प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स इथे लिहिलेले आहेत. तुम्हाला डायग्रॅम्स ड्रॉ करायला सांगितलेले आहेत. ज्या डायग्रॅम्ससाठी मी जागा सोडली आहे त्या डायग्रॅम तुम्हाला नोटबुकमध्ये ड्रॉ करायचे आहेत आणि नोट्स जशा आहेत तशा लिहायच्या आहेत. ओके, डिव्हिजन 1 इज थॅलोफायटा. बघा आता ह्याच्यात काय सांगितलं आहे. ह्या सगळे हे जे प्लांट्स आहेत ते वॉटरमध्ये ग्रो होतात. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टेम, फ्लावर्स, लिव्ज. यांना असे वेगळे पार्ट नाही आहेत. रूट वेगळं दिसतं, स्टेम वेगळं दिसतं, लिव्ज वेगळे दिसतात, फ्लावर्स वेगळे दिसतात, असं काही नाही आहे. पण ऑटोट्रॉफिक आहेत ते, कारण क्लोरोफिल आहे त्यांच्यात. एक्झाम्पल घेतलं आपण अल्गी म्हणजे शेवाळ, जे आपल्याला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा मॉइस्ट एरियामध्ये हिरवं दिसते जमीन, दॅट इज अल्गी. त्या शेवाळाला आपल्याला दिसतं का इथं पान आहे, इथं खोड आहे, इथं रूट आहेत, असं नाही दिसत. ठीक आहे, म्हणजे ते एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल आहे थॅलोफायटाचं समजून घेण्यासाठी. ओके, त्यानंतर हे युनिसेल्युलर असतील अगर मल्टीसेल्युलर असतील, मायक्रोस्कोपिक असतील अगर लार्ज असतील. मायक्रोस्कोपिक म्हणजे मायक्रोस्कोप खालीच बघावे लागतील त्याशिवाय दिसणार नाहीत. आणि काही लार्जही आहेत जे मायक्रोस्कोप शिवाय सुद्धा दिसतात. म्हणजे सगळी व्हरायटी यांच्यात. सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर. काही फ्रेश वॉटरमध्ये म्हणजे गोड पाण्यामध्ये म्हणजे रिव्हर. फ्रेश वॉटर रिझर्वॉयर्स म्हणजे कुठले, रिव्हर असेल जे पाणी आपण पितो. आपल्याला असे रिझर्वॉयर्स कुठले आहेत ते माहिती पाहिजे जे पाणी आपण पिऊ शकतो. म्हटलं कुठलं लेक आलं, डॅम्स आले, रिव्हर्स आले, हे सगळे फ्रेश वॉटर आले. आणि जे आपण पिऊ शकत नाही खारट पाणी असतं म्हणजे ओशन आणि सी, हे सगळे मराईन वॉटरमध्ये आले. मग ही जी थॅलोफायटाचे प्लांट्स आहेत हे काही फ्रेश वॉटरमध्ये राहतात, काही सलाईन वॉटर म्हणजे खारट पाण्यात मराईन वॉटरमध्ये राहतात. दीज प्लांट्स युजली हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. बॉडी एकदम सॉफ्ट असते, फायबर्ससारखी असते. आपण शेवाळ बघतोच कसं दिसतं ते. Various types of fungi like yeasts and molds which do not have chlorophyll are also included in the group. काही फंगाय आहेत. आत्ता आपण बघितले सगळे अल्गी, शेवाळ म्हणजे अल्गी. या सगळ्या अल्गी थॅलोफायटामध्ये आहेत. शिवाय काही फंगससुद्धा आहेत
ज्यांच्यात क्लोरोफिल नाही आहे पण तरीसुद्धा त्यांना थॅलोफायटामध्ये ठेवलं आहे. ठीक आहे, ह्यांचं एक्झाम्पल दिलं आहे स्पायरोगॅरा, युलॉथ्रिक्स, अल्वा आणि सर्गॅसम. नावं पाठ पाहिजे, स्पेलिंग चुकायचे नाही, स्पेलिंगची प्रॅक्टिस करा आणि डायग्रॅमची प्रॅक्टिस करा. मेन ह्याच्यातल्या डायग्रॅम्स आहेत. प्रत्येक डिव्हिजनचं, प्रत्येक क्लासचं कॅरेक्टरिस्टिक्स पाठ पाहिजेत, काहीही विचारू शकतात या लेसनमध्ये. त्यानंतर आहे डिव्हिजन 2 ब्रायोफायटा. या ग्रुपला ॲम्फिबियन्स म्हटलं जातं. प्लांट किंगडमचा ॲम्फिबियन. ॲनिमल किंगडमचा ॲम्फिबियन म्हणजे कोण बघतो आपण? फ्रॉग आहे, क्रोकोडाईल आहे, जे पाण्यातही राहतात आणि जमिनीवरतीही राहतात, बरोबर, त्यांना आपण ॲम्फिबियन्स म्हणतो. मग प्लांट किंगडममधले ॲम्फिबियन्स म्हणजे कोण आहेत? तर ब्रायोफायटा. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे थोडीच इकडे इकडे हालचाल करणार आहेत, तर यांना ब्रायोफायटा म्हणण्याचं कारण काय? ह्यांना हे मॉइस्ट सँडमध्ये, मॉइस्ट सॉईलमध्ये वाढतात, म्हणजे तिथं पाणी पण असतं आणि जमीनही असते, म्हणून ह्यांना ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम म्हटलं जातं. बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉईल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. ब्रायोफायटा इज, हे तुम्हाला रिझनला पण विचारतील, गिव्ह रिझनला. ब्रायोफायटा आर कॉल्ड ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम, किंवा MCQला सुद्धा विचारतील, डॅश आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. ठीक आहे, म्हणजे दोन्ही पद्धतीनं तुम्हाला हे लर्न पाहिजे. दीज प्लांट्स आर थॅलॉइड. थॅलॉइड म्हणजे पसरट असतात, मल्टीसेल्युलर आणि ऑटोट्रॉफिक आहेत. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन, पुन्हा असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. हे क्रिप्टोगॅम्समध्ये फ्लॉवर्स नाहीच आहेत. क्रिप्टोगॅम्स जे आपण हे बघतोय, हे आपण क्रिप्टोगॅम्स, हे सगळे आपण क्रिप्टोगॅम्सच बघतोय. पहिला थॅलोफायटा बघितला, नंतर आता ब्रायोफायटा बघतोय, नंतर टेरिडोफायटा बघतोय. हे तिन्हीसुद्धा नॉन फ्लॉवरिंग आहेत. नॉन फ्लॉवरिंग आहेत म्हणजे ह्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होणारच नाही. या प्रत्येकामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनच होणार आहे. आणि ते ह्याच्यानं पहिल्यामध्ये कशानं होईल ते सांगितलेलं नाही. शक्यतो स्पोर फॉर्मेशनच होतं. आणि आत्ता आपण बघितलं ब्रायोफायटामध्ये स्पोर फॉर्मेशन होतं. ओके, त्यानंतर द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट. फ्लॅट बॉडी असते, रिबन लाईक लॉंग असते, विदाऊट ट्रू रूट्स. खरे रूट्स असत नाहीत. दिसताना आपल्याला रूट्स आहेत असं वाटतं, पण त्यांना खरे रूट्स, स्टेम्स आणि लिव्ज नसतात. इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक, लीफ लाईक, रूट लाईक रायझॉइड्स. बघा, आपल्याला दिसताना वाटतं की हे रूट्स आहेत या प्लांटचे. एखाद्या ब्रायोफायटाचं प्लांट घेतलं समोर आणि दिसताना काय वाटतं की हे रूट्स आहेत, पण ते रूट्स नसतात, तर ते रूट लाईक रायझॉइड्स म्हणतात त्यांना. आणि स्टेम दिसतात पण स्टेम नसतं, ते स्टेम लाईक रायझॉइड्स असतात. ओके, म्हणजे दिसताना आपल्याला ते वाटतं, आभास होतो की हे बाबा स्टेम आहे, हे रूट आहे, हे लिव्ज आहेत, पण ते तसे नाही आहेत, ते पार्ट्स वेगळेच असतात त्यांचे. ओके, दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. झालेम आणि फ्लोएम यांच्यामध्ये नाही आहे, गरजच नाही. फ्लॅट बॉडी आहे, जमिनीवरतीच राहतात, त्यामुळं गरजच नाही. जसं जसं टॉलनेस मगाशी म्हटलं मी त्याप्रमाणे टॉलनेस जसा वाढत जातो तसं कंडक्शन टिश्यूजची गरज पडते. एक्झाम्पल्स आहेत मॉस, त्याला स्फ्युनारिया म्हणतात, मर्शांटिया आणि अँथोसेरॉस, रिशिया. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. ते डायग्रॅमसाठी जागा सोडलेत, तिन्ही डायग्रॅम ड्रॉ करायचे आहेत. आणि तिसरं डिव्हिजन आहे ते टेरिडोफायटा. Plants from this group have well developed roots, stems and leaves and separate tissues for conduction of food and water. हे एकदम डेव्हलप्ड आहेत क्रिप्टोगॅम्समधले. नॉन फ्लॉवरिंगच आहेत, पण ह्यांच्यामध्ये हाईट जास्त असते, त्यामुळं कंडक्टिंग टिश्यूज असतात. त्यानंतर वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम आणि लिव्ज, ट्रू रूट्स, ट्रू स्टेम आणि ट्रू लिव्ज असतात. दे रिप्रोड्यूस आयदर बाय स्पोर फॉर्मेशन, म्हणजे पुन्हा असेक्शुअल रिप्रोडक्शनच आहे. These plants reproduce asexually by spore formation and sexually by zygote formation. आता यांच्यात फ्लावर्स नाही आहेत, पण फ्लावर्स नसताना सुद्धा त्यांच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, झायगोट फॉर्मेशननी होतं. आणि लास्ट पॉईंट आहे, दे हॅव अ वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम. एक्झाम्पल्स फर्न्स लाईक नेफ्रोलेपिस, मार्सिलिया, टेरिस, ॲडिएंटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लायकोपोडियम एट्सेट्रा. इथंपर्यंत आपला हा फर्स्ट पार्ट संपतोय आज. उद्या आपण पुढचा फेनोरोगॅम्सपासून पुढचा स्टार्ट करतोय. लेसन प्लॅनप्रमाणे मॅथ्सचं जे काम आहे आजचं ते करायचं आहे, सायन्सचे काम जे आहे ते आज करायचं आहे, आणि सगळं मला पाठवायचं आहे संध्याकाळपर्यंत. लेट अस स्टॉप.